समजा तुमच्या घरामध्ये आहे ना कोणीतरी तापीनं आजारी आहे, खूप तापीनं फडफड करतंय, खूप आजारी आहे, त्याला सहन होत नाहीये काहीच. आणि आहे ना तुम्ही आहे ना एखाद्या दवाखान्यामध्ये गेलात, तिथून तुम्ही ट्रीटमेंट घेतली, घरी आलात तरी सुद्धा बरं वाटत नाहीये. आणि अशी इमर्जन्सी केस आली, अचानक रात्रीची 12 वाजलेत, 1 वाजलेत, अचानक जर तुमच्या समोर एखादी इमर्जन्सी केस आली, की तुमचे आहेत ना पेरेंट्स असेल किंवा तुमचे आई वडील कोणीही आजारी असेल, अशा वेळेस तुम्ही काय करणार? हॉस्पिटलमध्ये जाणार ना. मग हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या समजा तुमचा स्टार हेल्थचा इन्शुरन्स आहे, ह्या फ्रॉड कंपनीचा इन्शुरन्स जर असेल ना तुमच्याकडे, स्टार हेल्थ फ्रॉड आणि स्कॅमर कंपनीचा जर इन्शुरन्स तुमच्याकडे असेल ना, ऐन टायमाला ना तुम्हाला फायनान्शियली आहे ना काहीच सपोर्ट भेटणार नाही. हे माझ्यासोबत झाले. पूर्ण स्टोरी सांगतो, नीट ऐका. मला हाऊस नाहीये ऍडमिट व्हायची, मला हाऊस नव्हती ऍडमिट व्हायची. मला रिझन दिलंय क्लेम रिजेक्ट करण्याचा, की तुम्हाला ऍडमिट व्हायची गरज नव्हती. अरे माझे गाल सुजलेले तापीने, माझ्या डोळ्यामध्ये ब्लड उतरलेलं, एवढं हाय टेम्परेचर होतं 103. आणि ह्या लोकांनी रिझन काय दिला, की तुम्हाला ऍडमिट व्हायची गरज नव्हती. आणि ह्यांची सिस्टम काय माहितीये का, ह्यांचा टर्म्स अँड कंडिशन पण हे आहे, की तुम्हाला आहे ना ऍडमिट झाल्याच्या नंतर 24 तासाच्या आतमध्ये कंपनीला कळवायचंय. अरे मी ते केलं सुद्धा, ही आहे टर्म्स अँड कंडिशन, मी ते केलं सुद्धा, तरी सुद्धा त्या लोकांनी माझा क्लेम रिजेक्ट केला. ह्यांचा आणखी एक सिस्टम आहे, होम हेल्थ केअर, काहीतरी नवीनच काढलंय. ह्यांचे होम हेल्थ केअर घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ऍडमिट व्हा, त्यांनी परमिशन दिली तर. म्हणजे पहिला आम्ही ह्यांना कॉल करा, होम हेल्थ केअर घ्या, तेवढा आमच्याकडे टाइम आहे इमर्जन्सीमध्ये, की बाबा आम्ही ह्यांची होम हेल्थ केअर घ्या, यांच्या डॉक्टरांची वाट बघा, यांची कॉलची वाट बघा. माणूस इकडे मेला तरी ह्यांना काय फरक नाही पडत. म्हणजे ह्यांच्या हिशोबाने आपण ऍडमिट व्हायचं, यांच्या हिशोबाने आपण ट्रीटमेंट घ्यायची. जर इमर्जन्सी असेल तर काय झालं तर ह्यांचा क्लेम रिजेक्ट होतो. ही कोणती पद्धत? ही कोणती पद्धत? स्टार हेल्थ फ्रॉड कंपनीची पद्धत आहे. माझ्यासोबत मला टायफॉइड पॉझिटिव्ह निघून सुद्धा ह्या लोकांनी क्लेम रिजेक्ट केला. मित्रांनो, हे तुमच्यासोबत होऊ नये. ठीक आहे, मी माझं बिल पे केलं, मी माझं बिल पे केलं, माझा क्लेम रिजेक्ट होऊन सुद्धा मी माझं बिल पे केलं. पण जर एखाद्या गरीबासोबत, एखाद्या लहान प्रवृत्तीच्या लोकांसोबत जर अशी कोणती गोष्ट झाली, त्याचा स्टार हेल्थचा इन्शुरन्स असेल ना, ह्या फ्रॉड कंपनीचा इन्शुरन्स जर असेल ना, ऐन टायमाला आहे ना त्याला काहीच करता येणार नाही. जर माझं लाखो रुपये बिल झालं असतं तर कुठून पे केलं असतं, कुठून पे करायचं? माझं बिल कमी झालं, माझ्या खिशात पैसे होते म्हणून मी देऊन टाकले, क्लेम रिजेक्ट होऊन सुद्धा. पण अशी वेळ कधी कुणावर येऊ नये, ह्या जागरूकतेसाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, माझी आहे ना तुम्हाला कळकळीची विनंती आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की ही व्हिडिओ इतकी शेअर करा ना, इतकी शेअर करा ना, त्या स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या कानामध्ये घुसली पाहिजे. एवढी ऍडव्हर्टाईज करतात ना हे लोक, हे फ्रॉड आहेत सगळे. या सगळ्या फ्रॉड कंपनीने पूर्ण वाट लावलेली आहे लोकांची. ऐन टायमाला जेव्हा तुम्हाला गरज पडेल ना हेल्थ इन्शुरन्सची, हे लोक सरळ हातवरी करतात, हे लोक सरळ हातवरी करतात. आणि स्टार हेल्थ तर आहे ना ह्याच्यामध्ये नंबर 1 ला आहे फ्रॉड करण्यामध्ये. आणि या सरकारकडून तरी काय अपेक्षा करायची? डोळ्यावर पट्टी बांधली, कुठपर्यंत जाणार? जर एखादी केस जरी केली ना तरी कोणत्या तरी फाईल मध्ये ना पेंडिंग पडलेली असेल. किती दिवस करणार आहे? काही नाही करू शकत आपण. आपण फक्त एकच, मला एवढंच म्हणायचं, तुम्हाला जागरूक करायचंय. मला मित्रांनो, मला तुम्हाला जागरूक करायचं, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. प्लीज मित्रांनो, हा व्हिडिओ ना तुमच्या प्रत्येक नातेवाईकामध्ये, प्रत्येकाकडे हा व्हिडिओ पोहोचवा. हा प्रत्येकाच्या कानामध्ये घुसलं पाहिजे की स्टार हेल्थ कंपनी, स्टार कंपनी एक फ्रॉड आहे, एक स्कॅमर आहे. ही कंपनी ऐन वेळेला तुम्हाला धोका देणार, ज्या वेळेस तुम्हाला फायनान्शियली गरज असेल. लक्षात ठेवा. माझे रिपोर्ट सुद्धा बघा, हा माझा रिपोर्ट आहे. मी टायफॉइड पॉझिटिव्ह होतो. माझी सोनोग्राफी केली, माझी ईसीजी केली, माझे एक्सरे काढलेले आहेत. मला काय काय त्रास होत होते, मी बाहेरचं फूड खाल्लेलं, त्याच्यामुळे मला हे सगळं झालेलं. लक्षात ठेवा मित्रांनो, बाहेरचं खाणं पण अवॉइड करा. किती पण हेल्दी असला ना माणूस, बाहेरच्या खाण्यामुळे त्याला काहीही होऊ शकतं. मला ताप आला, त्याच्यानंतर हळूहळू 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 माझ्या अंगाची पूर्ण, माझं अंग दुखायला लागलं. मग हळूहळू डोकं पकडायला लागलं, डोळे लाल व्हायला लागले, पूर्ण गाल सुजायला लागले. आणि अशा कंडिशन मध्ये मी ऍडमिट नाही व्हायचं तर ह्यांची वाट बघत बसायची. आणि ऍडमिट झाल्याच्या 24 तासानंतर सुद्धा मी ह्यांना कळवतो, 24 तासाच्या आतमध्ये कळवलंय, 24 तासाच्या आतमध्ये ह्यांना हॉस्पिटलद्वारे कळवलंय. आणि मी कॉल सुद्धा केलेला. अरे ह्यांचे आहेत ना भंगार भंगार हॉस्पिटल आहेत सगळे.
जेवढे पण हॉस्पिटल बघितले ना मी, घाटकोपरमध्ये ऍडमिट होतो, भंगार भंगार हॉस्पिटल आहेत सगळे, आणि या सगळ्या हॉस्पिटलला यांची रेटिंग पण घाण आहे, तरी पण ऍडमिट व्हावं लागलं मित्रांनो. मी जिथं गेलेलो तिथं मला ऍडमिट होता आलं नाही. त्याचं एकच कारण आहे की ह्यांची सर्व्हिस तिथं नव्हती, म्हणून मी दुसरीकडे ह्यांच्या पद्धतीने ह्यांना विचारून ह्यांच्याकडून मी ऍडमिट झालेलो आहे. आणि त्यानंतर सुद्धा ह्या लोकांचं म्हणणं काय की आम्ही क्लेम रिजेक्ट केला, तुम्हाला ऍडमिट व्हायची गरज नव्हती. अरे म्हणजे मला काय डेंग्यू झालाच पाहिजे का, माझ्या पेशा कमी झाल्याच पाहिजे का? 103 डिग्री मला तापमान होतं, मला ताप होता, आणि माझ्या पूर्ण डोळ्यामध्ये ब्लड उतरलेलं, माझे गाल सुजलेले, तरी सुद्धा ह्या लोकांचं म्हणणं आहे की ऍडमिट नाही व्हायचं, त्यांच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स ह्याच्यासाठी घेतला की तुम्ही सांगा, आमचा जीव जरी जात असला ना तरी पण आम्ही ऍडमिट व्हायचं का नाही ते तुम्ही सांगायचं. अरे फ्रॉड आहे ती, फ्रॉड. स्टार हेल्थ इन्शुरन्स फ्रॉड आहे, सगळ्यात मोठा फ्रॉड आहे. मी तोंडावर बोलतो, मी स्कॅमर आहे. हा व्हिडिओ आहे ना खूप शेअर करा मित्रांनो, प्रत्येकाला आहे ना ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. अरे खूप सारे केसेस पडलेले आहेत, तुम्ही जर सर्च केले ना स्टार हेल्थ इन्शुरन्स स्कॅम, खूप सारे व्हिडिओ निघतील तुमच्या समोर. त्यातला हा आजचा रिसेंटली व्हिडिओ आहे. मी एवढे दिवस गायब होतो, एक व्हिडिओ टाकता नाही आला, मी 1 हप्ता बेडवर होतो, ऍडमिट होतो, तापीने फडफडत होतो. हे सगळं बिल मी माझ्या खिशातून पे केलंय, नाही आलं कोणी कामाला. इन्शुरन्स, माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स असून सुद्धा मला 1 रुपयाची मदत नाही झाली. का? त्या स्कॅम कंपनीमुळे, त्या फ्रॉड कंपनीमुळे. मला तुमच्यामध्ये फक्त एक जागरूकता पसरवायची. स्टार हेल्थचा जर तुमचा इन्शुरन्स असेल तर आत्ताच बंद करा, वेळ आल्यावर तुमच्या समोर ते लोक हातवरी करतील. आणि खूप जणांचे रिजेक्ट झालेत, स्वतः डॉक्टर, स्वतः हॉस्पिटल पण हे स्वतः बोलतायत तुमचा स्टार हेल्थचा आहे, रिजेक्ट झालाच असेल. हे स्वतः मी तोंडातून ऐकले किती जणांच्या. म्हणून मला तुमच्याकडे एक जागरूकता पसरवायची. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, समजून घ्या ह्या गोष्टी, डोक्यात बसवा. हे सगळ्या गोष्टी ह्या फ्रॉड आहेत. स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी फ्रॉड आहे. मी तुम्हाला तीनदा सांगतो, व्हिडिओ शेअर करा इतरांपर्यंत. माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला की हा व्हिडिओ प्रत्येकापाशी गेला पाहिजे आणि प्रत्येकाने जागरूक झालं पाहिजे. तुम्ही इतर कोणत्याही कंपनीचा इन्शुरन्स घ्या ज्याचा क्लेम रेट चांगला आहे. धन्यवाद. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.